मैदान पार पडले आणि या मैदानाची ओलाचा मानकरी ठरला किनीकरांचा रायबा आणि रायबासोबत कोण पळाला? चिकमिरवाडीचा नंद्या पळाला. गाडी मित्रांनो गोलालाच पात्र झाली. दोन्ही नंदींचे सहकारी गाव त्यांचे मालक आपल्या बरोबर आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आज नंद्याचं आणि रायबाचं नियोजन कसं झालं होतं? नियोजन झालं 2 दिवस झालं नियोजन झालेलं. राहुल गोवेकर सुनील दत्तात्रय शिंदे यांनी नियोजन केलं. त्यांना फोन केला की नाही वाड्यांना झालं नियोजन. गाडी पळली. गटाला किती वेळ गटात पळाली गाडी आपली? गट नंबर 14 मध्ये पळले 500 नंबर. सीमेला पहिल्या सीमेत पळले 30 तास लागले. बरं. आणि फायनलला आता कडनी पळले सर. बरं. ड्रायव्हर कोण होते? सुमित ड्रायव्हर ड्रायव्हर आपल्या बरोबर बघू शकता. ड्रायव्हर आहे ड्रायव्हर. मित्रांनो आपण सुमित ड्रायव्हरच्याकडे येतोय. नमस्कार सुमित ड्रायव्हर. काय सांगाल कशी गाडी पळाली आज? गाडी चांगली पळाली. कारण की तुम्ही एकनिष्ठ ड्रायव्हर म्हटलं जातं बैलगाडा शहर क्षेत्रामधील की रायबाच्या गाडी एकनिष्ठ आहात. काय सांगाल? एकनिष्ठ म्हणजे वासरू असताना शिकवले. बरं. लहानपणापासून त्याचं पहिल्या फेऱ्यापासून आणलेलं आहे. त्यामुळे ती पहिल्यापासून आणलंय ती आत्तापर्यंत आणते. आता आज गाडी गोलाच पात्र झाली. रायबा आणि नंद्या दोन्ही नंदींविषयी काय सांगाल? कशी पळ कसा आहे दोघांचा? दोन्ही नंदी चांगलं पळालं. गाडी फायनलला लागली कडनं, पण कडन पण गाडी चांगली पळाली. महत्वाची गोष्ट म्हणजे खांद्याला खांद जोडलं त्यामुळे गाडी गटली. आता बघायला गेलं आपण तर म्हणजे आता तुम्ही तिन्ही फेरी गाडी बघितली असेल, असं वेगळे पण काय जाणवलं दोघांच्यात? वेगळे नाही, खांद्याला खांद लागले सकाळी त्याच्यामुळे काय गट जरा कडन होता. नाही. गट 500 नंबर तासा पण कडच्या गाड्या नाही पडल्या 2 6 नंबर 7 नंबरची. 14 मध्ये सीमेला 5 आपलं 1 नंबर तास आपलं 5 तासावर पडले पहिल्या सीमेत. नंदी आपला आता साधारण किती वय नंदीचं? नांदेचं वय असेल 4-5 वर्ष असेल. कुठल्या गाडी बोलतो? नावाचा अभय केशव शिंदे, गुलाब शेडगे, सुनील दत्तात्रय शिंदे, गणेश कालिदास शिंदे, पहिलवान बनतो नावाचं. बरं. आपला रायबा कोणाच्या नावाने पळतो? आमचं सुरुवातीला साखरगड निवासी प्रसन्न देवी आपली ग्रामदेवत. दुसरं क्लब 11 सातारा त्यांच्या नावाने पळतो. काय सांगाल रायबाचा पळ कसा आहे? रायबाचा सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे, पण तरी सांगा तुम्ही. काय आपल्याला त्यानं जे आयुष्यात माणसाला पाहिजे असं त्याच्यापेक्षा खूप काय दिलंय, त्यामुळे आपण त्याचं ऋणी आहे आयुष्यभर. बरं. असं काय खासियत आहे की सुमित ड्रायव्हर आणि रायबा यांचं खूप वेगळं नातं आहे? काय सांगाल? नातं म्हणजे बैल म्हणजे त्याच्या हातावर जास्त चालतो. बरं. आता गाडी आज पळाली गोलाच पात्र झाली, पण आता आपण ज्या पद्धतीने म्हणतो की बैल जरी पळत असला तर अलीकडं पायऱ्याला वगैरे खूप अडचणी येतात. तुमचा अनुभव काय? पायऱ्याचं सगळ्यांनाच आहे, तसं काय कोणच नाही या क्षेत्रात की त्याला कोणाला पायऱ्याला त्रास होत नाही. आता तुम्ही बॅट घेता, तुम्हाला रोजच माहिती झालंय. बरोबर. प्रत्येकजण सांगतोच पायऱ्याला प्रॉब्लेम येतोच. नंद्याचे मालक पण आपल्या बरोबर काय सांगाल? म्हणजे जरी गाडी जरी पळत असते, बैल पळत असतात तर बऱ्याच वेळा होतं की आपण आता बैलगाडी मला फोन करतात पायरा द्या किंवा काय, बऱ्याच वेळेला नकार. बरोबर आहे की जेव्हा पळत नव्हतं तेव्हा आम्ही त्यांना फोन केलं. आता त्यांचं फोन येतात आपल्याला. आपण बी तसंच करायचं पहिले केलं तसं. ठीक आहे मित्रांनो. नाही अजून म्हणलो नाही त्यांना. बरोबर आहे. ठीक आहे मित्रांनो, आज नंद्या आणि किनीचा रायबा ही गाडी फायनलच्या गुलालाची मानकरी ठरली. दोन्ही मालकांना, दोन्ही नंदींना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.